हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मागच्या भागात आपण पुनर्विवाह भाग 14 बघितलेला. आज आपण भाग 15 बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याचा पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल. तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग सुरुवात करूया. मागच्या भागात आपण बघितलं की स्नेहल विचार करू लागते की सांगू की नको. त्यावर प्रकाश, स्नेहल एवढा काय विचार करीत आहे? त्यावर स्नेहल गंभीर होत, मला मॉलमध्ये तो दिसला, एकदम समोर अचानक आला. प्रकाशला डाऊट तर येतो, स्नेहल तिच्या पहिल्या नवऱ्याबद्दल बोलत आहे, तरी तो कन्फर्म करण्यासाठी तो कोण? त्यावर स्नेहल, माझा पहिला नवरा. त्यावर प्रकाश तिला समजावत, तो तुझा पास्ट होता, तो आता तुझ्या आयुष्यात नाही आणि तो तुला काही करू शकत नाही. मग तू का घाबरते? त्याला विसर आणि आयुष्यात पुढे जा. स्वतःची तब्येत बिघडून तू स्वतःला त्रास देत आहे. एवढं बोलून प्रकाश निघून जातो. पण स्नेहल विचार करू लागते. प्राजक्ताताई सकाळी सकाळी पक्क्या, अरे उद्या सुट्टी घेशील का? त्यावर प्रकाश, पेपर चाळत का? उद्या काय आहे? त्यावर प्राजक्ताताई आश्चर्याने, अरे उद्या मावशीच्या मुलाचं लग्न नाही का? पिंट्याचं लग्न आहे ना उद्या. त्यावर प्रकाश आठवत, अरे हो उद्याच आहे, मी विसरलोच होतो, पण उद्या सुट्टी घेणं इम्पॉसिबल आहे. त्यावर प्राजक्ताताई, असा का करतो रे? कोण तुला नेहमी सुट्ट्या घ्यायला लावतं? उद्याचं लग्न महत्वाचं आहे, सगळ्यांनी जाणे जरुरीचं आहे म्हणून म्हणते आहे. किचनमध्ये काम करता करता स्नेहल यांचे बोलणं ऐकत होती. त्यावर प्राजक्ताताई प्रकाशला समजावत, पक्या, अरे किती दिवस झाले? रमेश, अभि, लक्ष्मण आणि शुभमला भेटून 4 वर्ष तरी झाले असतील. तुला नाही वाटत का रे त्यांना भेटावं? अरे किती घट्ट मैत्री होती तुमची. पण आता ना तू तिकडे जात ना ते इकडे येत. पण एवढ्या वर्षाने या लग्नाच्या निमित्ताने भेट होऊ शकते. एक दिवस तू सुट्टी नाही घेऊ शकत तर तू नाही म्हणत आहे. तिकडून स्नेहल येत, मी काय म्हणते, सुट्टी नाही घेऊ शकत तर हाफ डे घ्या. त्यावर प्रकाश, अरे बाबा उद्या बँकेचे डायरेक्टर येत आहे, त्यामुळे मला हजर राहणे आवश्यक आहे. आज सुद्धा मला लेट होईल. उद्याची रूपरेषा ठरवता आता मात्र कुणीच काही बोलू शकत नाही. प्रकाश ऑफिसमध्ये गेल्यानंतर दुपारी स्नेहल प्राजक्ताताई जवळ येऊन बसत, आई तुम्ही प्रकाशजींशी त्यांच्या मित्राबद्दल सांगत होत्या, ते उद्या लग्नाला येणार आहेत का? त्यावर प्राजक्ताताई, अगं हो, पण ते मित्र नाही, सक्के मावस भाऊ आहेत, माझ्या बहिणीचं मुलं. लहानपणापासून हे 5ही भाऊ घट्ट मैत्रासारखे आहे, खूपच जीव लावतात एकमेकांवर. त्यावर स्नेहल, एवढे पक्के मित्र असूनही इतक्या वर्षापासून भेटले नाही, आश्चर्य आहे. त्यावर प्राजक्ताताई, अगं लहानपणापासूनच सगळे गावात राहायचे, त्यामुळे कधी ते घरी यायचे किंवा आम्ही तिकडे जायचो, त्यामुळे हे सतत भेटणं राहायचं. पण शिक्षण झालं आणि सगळ्यांना नोकऱ्या लागल्या, नोकरीसाठी सगळे दूर दूर गेले, त्यामुळे आता भेटच होत नाही. त्यावर स्नेहल तरी शंका घेत, पण आई कितीही दूर गेलं तरी वर्षातून एकदा तरी भेटता येतच ना. 4 वर्ष भेटले नाही म्हणजे खूपच झालं. त्यावर प्राजक्ताताई एक लांब श्वास घेत, त्याला वेगळं कारण आहे, तुला कसं सांगू आता? त्यावर स्नेहल आश्चर्याने, काय झालं आई, कारण काय आहे? त्यावर प्राजक्ताताई, स्नेहल हे 5ही भाऊ जेव्हा भेटतात ना तेव्हा एवढा दंगा करतात की काही विचारू नको, नेहमीच आहे म्हणा यांचं. लहानपणापासून असंच आहे सगळे. नोकरी लागली तरी त्यांना करमायचं नाही. दरवर्षी होळी, दिवाळी, संक्रांती आणि मध्ये कुणाचे वाढदिवस आले की तेव्हाही सगळे एकत्र यायचे, भेटायचे, खाणे पिणे गाणे सगळंच खूप मजा करायचे. त्यावर त्यांना मध्येच अडवत, स्नेहल गाणे कोण म्हणतं गाणं? त्यावर प्राजक्ताताई उत्साहात, अगं पग्या खूपच छान गाणं म्हणतो, अभि आणि लक्ष्मण पण छान गातात, सगळे एकत्र आले की त्यांची तर मस्त मैफिलच जमते. मग काय अर्धी रात्र सरते पण त्यांचे गाणे नाही संपत. त्यावर स्नेहल आश्चर्याने, खरंच आई? त्यावर प्राजक्ताताई, हो. त्यावर स्नेहल, मग यांनी भेटणं का बंद केलं? त्यावर प्राजक्ताताई सुस्कारा सोडत, पक्याचं लग्न झालं, ती अवदसा घरात आली आणि तिने यांच्या मैत्रीला ग्रहण लावलं. त्यावर स्नेहल, म्हणजे काय केलं तिने? त्यावर प्राजक्ताताई, अगं पक्याच्या लग्नानंतर त्याचा वाढदिवस आला, नेहमीसारखे चौघेही काही न सांगता घरी आले. मग काय ते घरी येतात ज्यांची मजा मस्ती सुरू झाली. यांची मस्ती म्हणजे सगळ्या घराचं हवेली करून टाकतात, एवढा पसारा करतात. त्या दिवशी पण तसंच झालं.
ती अवदसा तर घरी काही बनवणार नाही म्हणून पक्क्याने सगळं बाहेरून मागवलं. यांची मैफिल सजली. रात्रीचे 1 वाजले तरी यांचे गाणे म्हणणे आणि हसी मजाक सुरूच होतं. तिची झोप होईना म्हणून ती तरातरा बाहेर आली. बघते तर सगळीकडे खाण्याच्या प्लेट्स पसरल्या आहेत, पॅकिंगचे कागद, प्लॅस्टिक घरभर पसरले आहे, पाण्याच्या बॉटल्स जागे जागी ठेवल्या आहेत, सोफ्याचे कव्हर अर्धे खाली आलेले, सोफ्यावरच्या उशा सगळ्यांनी एक एक करून घेतलेल्या. ते सगळं बघून तिचं डोकं ढणकलं आणि ती सगळ्यांना नको नको ती बोलली. सगळ्यांचा तिने एवढा पाण उतारा केला की एवढ्या शिकल्या सवरल्यांना, नोकरी करणाऱ्यांना ती गावठी म्हणाली. गावातले लोक कितीही शिकले तरी गावठीच राहणार असं बोलली. एवढा अपमान कुणाला सहन होणार ग. तेव्हाचे ते गेले, ते पुन्हा या घरात आलेच नाही. तेव्हापासून त्यांनी प्रकाशशी बोलणं सुद्धा कमी केलं. पक्याचा डिव्होर्स झाला तेव्हा त्यांना वाईट जरूर वाटलं. फोनही केला पण कुणी आलं नाही. म्हटलं या लग्नाच्या निमित्ताने तर सगळं भेटतील, पण कसलं काय, नेमकं आताच कोण तो यायचा होता ऑफिसमध्ये. त्यावर स्नेहल विचार करीत, आई त्यांना घरी बोलवलं तर? तसे तर ते आज जाणार नाही ना कुठे, कुठेतरी थांबतीलच, तर आपण घरी बोलवू. त्यावर प्राजक्ताताई खुश होत, स्नेहल खरंच बोलू का? अगं पण ते आले पाहिजे. त्यावेळी प्रकाश काही बोलू शकला नाही, कारण तो बोलला असताना तिला तर तिने मोठे भांडण उकरून काढलं असतं तेवढ्या रात्री, म्हणून तो काही बोलला नाही तिला. पण या गोष्टीचा त्यांना खूप राग आला, म्हणून तर ते तेव्हाचे बोलत नाही. पक्या आपल्यात दुःखात होता. नंतर पिऊला मोठं करण्यात यानेही बोलायचा प्रयत्न केला नाही. तो दुरावा वाढला, तो चांगलाच वाढला. आता ते घरी येईल का माहिती नाही. त्यावर स्नेहल, आई प्रयत्न तर करून बघू, आले तर चांगलेच, नाही तर बघू. दुसऱ्या दिवशी प्राजक्ताताई आणि स्नेहल दोघेही लग्नासाठी छान तयार होतात. स्नेहल पिऊला पण तयार करते. काही वेळात गणेश कार घेऊन येतो. त्याच्यासोबत प्रीती आणि श्रियान पण असतो. त्यावर प्रीती आत येत, आई वहिनी झाली का ग तयारी? चला ना लवकर, लग्न लागून जाईल नाहीतर. तिकडून पाणी घेऊन येत स्नेहल, ताई चहा पाणी तर घ्या. त्यावर प्रीती पाण्याचा ग्लास उचलत, अगं आता चहा नको ग. आणि इकडे गणेश आत येत, चहा वगैरे नको आता, चला निघूया लवकर, हॉल बराच लांब आहे, अर्धा तास तरी लागेल पोचायला. त्यावर प्राजक्ताताई लॉक घेऊन येत, बरं बरं, चल स्नेहल सगळं घेतलं का? स्नेहल बॅग घेऊन बाहेर निघत, हो आई. ही पिऊ कुठे आहे? त्यावर प्रीती, अगं ती काय श्रियांसोबत कारमध्ये बसली सुद्धा. सगळे हॉलमध्ये पोहोचतात. लग्न लागणारच असतं. प्राजक्ताताई पिऊचा हात पकडून समोर जातात. त्याच्या मागे स्नेहल आणि प्रीती सुद्धा बोलत बोलत जातात. मध्ये चेअरवर बसत प्रीती स्नेहलला बोट दाखवून दाखवून त्यांची ओळख सांगत असते. पण स्नेहलला मात्र प्रकाशच्या मावस भावांना भेटायचं होतं. लग्न लागतं तसं अर्धवराडी जेवणाच्या हॉलमध्ये जातात. पिऊ श्रियांसोबत गणेश जवळ असते. श्रियानला बाहेर आईस्क्रीमवाला दिसतो. तो गणेश जवळ पैशासाठी जिद्द करतो. गणेश एका परिचितासोबत बोलत असल्यामुळे पैसे देत श्रियानला 2 आईस्क्रीम घे, एक तुझ्यासाठी आणि दुसरं पिऊसाठी, आणि आईस्क्रीम घेऊन सरळ आत या, इकडे तिकडे जायचं नाही, कळलं का? त्यावर श्रियान, हो पप्पा, चल ग पिऊ. श्रियान पिऊचा हात पकडून तिला बाहेर घेऊन जातो. दोघेही आईस्क्रीम घेतात. श्रियान आपली आईस्क्रीम खायला लागतो आणि पिऊ आईस्क्रीम खायला जाते तर ती खाली पडते. तशी पिऊ रडायला लागते आणि आईस्क्रीमवाल्याला दुसरी आईस्क्रीम मागते, पण तो तिला पैसे आणायला सांगतो आणि पिऊ त्याला रडत रडत जिद्द करीत आईस्क्रीम मागते. श्रियान तिला आत चल म्हणतो, पण ती आईस्क्रीम घेतल्याशिवाय जाणार नाही म्हणते आणि तिथेच बसून पाय झाडीत रडत बसते. शेवटी श्रियान थकून आत जातो आणि प्राजक्ताताईला बघून, आजी आजी, पिऊ आत येत नाही आहे, ती बाहेर रडत आहे. त्यावर प्राजक्ताताई काळजीने, रडत आहे, कोणी मारलं का तिला? त्यावर श्रियान, नाही, तिचं आईस्क्रीम खाली पडलं ना म्हणून रडत आहे, आणि तो आईस्क्रीमवाला दुसरं आईस्क्रीम नाही देऊन राहिला, अजून पैसे आण म्हणतो. हे ऐकताच स्नेहल पण प्राजक्ताताई सोबत बाहेर जाते. बाहेर पिऊ हातात आईस्क्रीम घेऊन नसते आणि एक व्यक्ती त्या वेंडरला पैसे देत असतो. प्राजक्ताताई पिऊला रागवत, पिऊ, कोणी घेऊन दिली ही आईस्क्रीम? तो व्यक्ती मागे वळून काही बोलणार की प्राजक्ताताईंना बघून, मावशी तू? प्राजक्ताताई त्याला बघून, रमेश तू एकटाच आला की अभिलक्ष्मण आहे, शुभम पण आले? त्यावर रमेश आनंदाने, सगळे झाले आहेत, आत आहेत बसले, तू कुठे दिसली नाही? त्यावर प्राजक्ताताई, अरे तिथेच तर होती बसली. आणि रमेश पिऊकडे बघून, ही कोण आहे?
पक्क्याची मुलगी तर नाही ना? त्यावेळी प्राजक्ताताई बरोबर ओळखलं, पक्क्याचीच मुलगी आहे ही, आणि ही स्नेहल पक्क्याची बायको. रमेश स्नेहलला नमस्कार करतो आणि पक्क्याचे लग्न कधी झालं? त्यावर प्राजक्ताताई 6 महिने झाले. त्यावर रमेश 6 महिने झाले? पक्क्याने कळवलं सुद्धा नाही, एक फोन तरी करायचा. त्यावर प्राजक्ताताई, पक्क्याने फोन केला असता तर आला असता का घरी भेटायला? त्यावर रमेश गोष्ट बदलवीत, पक्क्याची मुलगी एवढी मोठी झाली, खूपच क्यूट आहे. त्यावर प्राजक्ताताई, अरे अभि वगैरे कुठे आहेत? माझी भेट करून दे ना, किती वर्ष झाले रे तुम्हा सगळ्यांना बघून. त्यावर रमेश, चला आत. तसे सगळे आत जातात. प्राजक्ताताईंना शोधणारी प्रीती रमेशला बघताच थबकते आणि डोळ्यात पाणी आणून, दादा कसा आहेस? तिला बघताच रमेशचाही गळा दाटून येतो. मी ठीक आहे, तू कशी आहेस? आणि ते तुझं कार्ट ते कुठं आहे? त्यावर प्रीती, ते ना, तो असेल त्याच्या पप्पाजवळ. थोड्या दूर एका रांगेत बसलेले लक्ष्मण, अभि आणि शुभम तिथे येतात आणि प्राजक्ताताईंच्या पाया पडून नमस्कार करतात. रमेश, अभ्या, अरे पक्क्याने लग्न केलं, 6 महिने झाले, पण त्याने एक कॉल करून सांगितलं सुद्धा नाही. त्यावर अभि, आता आपण कोण आहोत त्यांचे, जो या गोष्टी आपल्याला सांगेल? त्यावर प्रीती समजावत, तसं नाही दादा, तो ना खूप एकलकोंडा झालाय, ना कुठे जात ना कोणाशी बोलत, फक्त ऑफिस आणि घर, कधी कधी घरी येतो बस. त्यावर प्राजक्ताताई, त्याने नाही सांगितलं, पण तुम्ही तरी कुठे येता? कधी फोन करता? तुम्ही सगळ्यांनी तोडूनच टाकलं आहे. त्यावर लक्ष्मण, मावशी असं का बोलते? आम्ही आमची मैत्री तोडू शकतो का? त्यावर शुभम, असा विचारही आमच्या मनात कधी येणार नाही. आणि अभि, मावशी खरं कारण तुलाही माहिती आहे. त्यावर प्राजक्ताताई थोडं रागातच, अरे तिला सोडून तर जमाना झाला, त्यानंतर तरी घरी यायचं ना. आता मात्र सगळे चूप होतात. त्यावर काय बोलावं कुणाला सुचत नाही. स्नेहल इतका वेळेची शांतपणे सगळं ऐकत होती. ती सगळ्यांना शांत बघून, मी काय म्हणते, झालं ते सगळं विसरून जा, आता घरी चला. त्यावर प्रीती लगेच, हो हो, तुम्ही सगळे आज घरी चला. त्यावर शुभम, नाही जमणार, उद्याची ट्रेन आहे, आम्ही पुण्याला निघू आणि रमेश मुंबईला. स्नेहल लगेच, उद्या जायचं आहे म्हणजे सायंकाळची ट्रेन असेल ना. त्यावर लक्ष्मण, हो. त्यावर स्नेहल, मग आज घरी चला, रात्रभर राहा आणि उद्या निघून जा, ट्रेन आहे तर. त्यावर सगळे एकमेकांकडे बघू लागतात. आता काय करायचं? पिऊ रमेशकडे बोट दाखवत, मम्मा, हे काका आपल्या घरी येत आहेत? त्यावर स्नेहल स्माईल करीत, हो बेटा, हे सगळे काका आज आपल्याच घरी राहणार आहे. त्यावर पिऊ निरागसपणे, काका मला तुम्ही अजून एक आईस्क्रीम घेऊन द्याल? आमच्या घराकडे यापेक्षा चांगली आईस्क्रीम मिळते. सगळे तिच्या या क्यूट बोलण्यावर एवढे भाळतात की नाही म्हणू शकत नाही. अभि तिला उचलून घेत, अच्छा, तुमच्या घरी चांगली आईस्क्रीम मिळते तर मग तुम्ही आम्हाला घेऊन जायला पाहिजे ना, आम्ही पाहुणे आहोत ना तुमच्या घरचे. त्यावर पिऊ, हो चला ना, मी पप्पा आले की पप्पांना आईस्क्रीम आणायला लावते आपल्या सगळ्यांसाठी. तिच्या त्या क्यूट बोलण्याचा त्याला खूपच लाड येतो. तो तिच्या गालाची पप्पी घेत, तुझे पप्पा किती वाजता येईल ग चिमणे? त्यावर स्नेहल लगेच बॅगमधला फोन काढून, मी त्यांना आताच सांगून देते, म्हणजे त्यांचं काम झालं की ती लगेच निघायचा प्रयत्न तरी करेल. त्यावर रमेश लगेच त्यांचा हातातील फोन हिसकावून घेत, नको नको, त्याला नका सांगू, आम्ही येत आहोत ते, त्याला मस्त सरप्राईज देऊ. लक्ष्मण आणि शुभम, एक साथ, एक्सिलंट यार, मज्जा येईल त्यांचा चेहऱ्या बघण्यात. सगळे या गोष्टीवर तयार होतात. जेवण आटपून सगळे घरी येतात. घरात पाय ठेवतात. सगळ्यांना मागची आठवण होते, पण मागच्या वेळी घर एखाद्या मोठ्या आलिशान हॉटेलसारखं वाटत होतं. खाली उंच कार्पेट, टिपॉयवर सुंदरसा फ्लॉवर पॉट, टीव्ही केबिनच्या बाजूला महागडे शोपीस, पण आज तसं काही नव्हतं. घर तेच होतं, पण आज घराला घरपण होतं. पाय ठेवताच एक साईड सगळे एकत्र ठेवलेले टेडी आणि बाहुल्या बघून वाटत होतं या घरात लहान मुलगी आहे. टिपॉयवर ठेवलेली बामची बाटली, टीव्ही समोरच्या कॅबिनेटवर हेडफोन तसाच पडला होता, पेपर तिथेच ठेवला होता, सोबत 2 पेन सुद्धा होते. सकाळी निघताना घाईत कंगवा सुद्धा टिपॉयवरच राहिला. सगळे आत येऊन बसतात. स्नेहल सगळ्यांना पाणी देते आणि प्राजक्ताताई, प्रीती जावई, तुम्ही आज इकडेच थांबून जा ना, सगळे सोबतच रात्रीचं जेवण करू. त्यावर गणेश, आई, तुम्ही नसतं म्हटलं तरी आज आम्ही इकडेच थांबलो असतो. तुमच्या मुलीचा चेहरा बघा कसा चमकून राहिला, तिचे भाऊ आले ते बघून. त्यावर सगळे खूप हसतात. पिऊ आणि श्रियान येता येताच गाडीत झोपून जातात. स्नेहल सगळ्यांना उद्देशून, नाश्ता काय करू? त्यावर अभि, वहिनी काही नको, आत्ताच तर जेवण झालं. त्यावर मात्र लक्ष्मण, वहिनी लिंबू पाणी करा त्यापेक्षा. स्नेहल लगेच आत जाऊन लिंबू पाणी बनवते आणि गणेश, अरे साले साप, तुम्ही सगळे आमच्या बहिणींना घरी ठेवून एकटेच फिरता काय? त्यावर रमेश, जिजू, एका दिवसांसाठी पूर्ण फॅमिली घेऊन येणं कुठे परवडतं?
स्लीपर कोच पूर्ण जनरल झाला आहे आणि थर्ड AC म्हटलं तरी तिकीट महागच आहे. एका दिवसासाठी नाही परवडत. त्यावर शुभम, माझी बायको तर डिलिव्हरीसाठी माहेरी गेली आहे. त्यावर प्राजक्ताताई खुश होत, शुभ्या तू बाबा होणार आहे. किती दिवसांपासून वाट बघत होतो हे सगळं. 5 वर्ष झाली ना रे तुझ्या लग्नाला. त्यावर शुभम, अगं 6 वर्ष सुरू होऊन 4 महिनेही झाले. काय करणार, खूप डॉक्टर फिरलो, शेवटी थकून IVF प्रक्रियेने आता आई बाबा होत आहोत. त्यावर प्राजक्ताताई गोंधळून, हे काय असतं रे, ते टेस्ट ट्यूब बेबी म्हणतात ते काय, पण ते बाळ आपलं नसतं म्हणे. तिच्या अज्ञानावर सगळे हसतात आणि समजावत प्रीती, आई असं काही नसतं, ते बाळ यांचंच असतं, फक्त त्याला थोडी वेगळी प्रक्रिया करावी लागते बस. पण न समजून प्राजक्ताताई, जाऊ दे, कसं का असेना, सुखरूप एक मूल झालं म्हणजे झालं. त्यावर स्नेहल, बरं मी काय म्हणते, रात्रीच्या जेवणात काय बनवू, श्रीखंड, बासुंदी की गुलाबजामुन. त्यावर अभि, वहिनी तुम्हाला गुलाबजामुन येतात चांगले. त्यावर स्नेहल, हा म्हणजे करून घेते. त्यावर गणेश, अरे 1 नंबर बनवते ती. त्यावर रमेश आणि अभि दोघेही एक साथ, मग तुम्ही गुलाबजामच बनवा. इकडे प्राजक्ताताई, याला ना लहानपणापासूनच गुलाबजाम खूप आवडतात. त्यावर रमेश, हो ना, आणि नेमके आजच्या लग्नात गुलाबजाम नव्हते. त्यावर स्नेहल, दुपार झाली, तुम्हाला आराम करायचा असेल तर करा ना. इकडे स्नेहल आणि प्रीती सगळ्यांची नीट सोय करते. सायंकाळी प्रकाश ऑफिसमधून येतो. बाईक लॉक करीत असतो की त्याला घरातून हसण्या खिदळण्याचे आवाज येत असतात. घरी आज पाहुणे आले की काय, बहुतेक लग्नातले आले असणार. तो तसाच आत जातो आणि बघतो रमेश, लक्ष्मण, शुभम आणि अभि सगळे बसून गप्पा मारित आहेत. पियू आणि श्रियांसोबत दंगा करीत आहेत. त्यांना बघताच प्रकाश दारातच स्तब्ध उभा राहतो. त्यांना बघून आत खोलवर कुठेतरी मनाला समाधान येतं. सुखद लहर तर मनात उठल्यासारखी वाटते. पियूचं लक्ष जातात. पियू उठून धावत प्रकाशला बिलगते, पप्पा आपल्याकडे बघा, हे काका आले, त्यांनी आम्हाला नवीन गेम शिकवला आणि आम्हाला आईस्क्रीम पण घेऊन दिली. सगळ्यांचे लक्ष प्रकाशवर जाते. तसे सगळे स्तब्ध होऊन त्याला बघू लागतात. 4 वर्षाचा दुरावा आणि आज अचानक भेट. प्रकाश जड पावलांनी आत येतो तसा अभि काही एक विचार न करता जाऊन त्याला घट्ट मिठी मारतो. तसे बाकीचे पण घेऊन त्याला मिठी मारतात. 5ही जण एकमेकांना कळवटून कितीतरी वेळ तसेच उभे असतात. गणेशला जाणवते प्रकाश हळवा झाला आहे. तो कोणत्याही क्षणी रडेल आणि इथे स्नेहल, प्रीती, गणेश सगळे आहे. त्यामुळे त्यानंतर त्याला खूप ऑकवर्ड वाटेल. म्हणून गणेश जोरात, अबे सोडा ना, गुदमरून मारता का साले. तसे सगळे हसत मिठी सोडतात. इकडे स्नेहल आणि प्रीती आज स्वयंपाक करीत असतात. पियू आणि श्रियान आपले खेळ खेळत असतात. प्राजक्ताताई मात्र कंबर दुखते म्हणून बेडरूममध्ये पडलेल्या असतात. आणि प्रकाश ऑफिसमधून येताच ना फ्रेश होत ना कपडे चेंज करीत शाळेतल्या मुलांसारखा तसाच त्यांच्यासोबत गप्पा मारीत बसलेला असतो. सगळे या 4 वर्षात कुठून कुठे पोचले ते सांगत असतात. कुणाचं लाईफ कसं सुरू आहे तर कुणाचं कसं हे सांगण्यात ते इतके गर्क असतात की जेवणाची वेळ होते तरी कुणाला भुकेची सुद्धा आठवण होत नाही. जेवण झाल्यावर सगळे टेरेसवर गप्पा मारीत असतात की स्नेहल हळूच प्रीतीच्या कानात, ताई मी ऐकलं हे खूप छान गाणं म्हणतात, तुम्ही यांना गाणं म्हणायला लावा ना, मला ऐकायचं आहे. त्यावर प्रीती तिला ठीक आहे म्हणत वर टेरेसवर जाते. ए दादांनो, काय नुसत्या गप्पा मारीत आहात, आले तेव्हाचे बायकांसारखे गॉसिप करीत आहात. त्यावर लक्ष्मण, काय तुझ्या पोटात दुखतं काय ग, गॉसिप करणे तुमचं कॉपीराईट आहे. त्यावर प्रीती तोंड वेंगाळत, माझ्या कशाला पोटात दुखेल, माझे कान दुखत आहे. तुमच्या गप्पा संपल्या असतील तर जरा मैफिल जमवा गाण्याची, म्हणजे आमचेही कान तृप्त होतील. त्यावर गणेश, हो यार, किती दिवस झाले तुमचं गाणं ऐकून, तुम्ही नव्हते तर प्रकाशनेही गाणं कधी म्हटलं नाही. त्यावर गणेश एक्साइट होत, चला आज मैफिल रंगवूया. सगळेच तयार होतात. वर टेरेसवर मैफिलीसाठी प्रकाश स्पीकर माईक आणतो. गणेश बसासाठी मोठी सतरंजी घेऊन येतो. सगळा तामझाम सगळे करून बसतात. प्रीती आणि स्नेहल पियू आणि श्रियांला झोपून तिथेच बसलेल्या असतात गाणं ऐकण्यासाठी. आता पहिलं गाणं कोण म्हणेल. त्यावर सगळे एकमेकांना बोट दाखवतात. रमेश लक्ष्मणला सांगतो, लक्ष्मण अभिला, तर अभि प्रकाशला. शेवटी त्रासून गणेश, अरे यार तुमचं पहिले हमच्या चक्करमध्ये रात्र सरून जाईल आणि गाणं राहून जाईल. तसा रमेश लगेच आपल्या मोबाईलवर त्याचं फेवरेट सॉन्ग लावतो आणि माईक हातात घेत
नीले नीले अंबर पर चांद जब आए प्यार बरसाए हमको तरसाए. रमेशचं गाणं होताच अभि माईक घेत गाणं सुरू करतो आणि त्याचं गाणं होताच शुभम माईक घेत प्रकाशला देतो. पक्या चल तू ऐकव आता काहीतरी. त्यावर प्रकाश यार तुम्ही म्हणा ना, मी ऐकतो, किती छान वाटत आहे तुम्हाला ऐकून. त्यावर सगळे एक साथ ते काही नाही आता तू म्हण एक गाणं. त्यावर प्रकाश नाही रे, आता प्रॅक्टिस नाही राहिली, 4 वर्षापासून मी गायलोच नाही जमणार मला. त्यावर रमेश आता इथे कोण इंडियन आयडॉलचे जजेस बसले तुला ऐकायला, जे गाणं ऐकून तुला पॉइंट्स देतील. जास्त फुटेज खाऊ नको, गपचूप गाणं म्हण. सगळे फोर्स करतात तर प्रकाश तयार होतो. वरचा सगळा आवाज खाली येत असल्यामुळे वर काय बोलणं सुरू आहे हे स्नेहल आणि प्रीतीला कळत असतं. स्नेहलला जसं कळतं आता प्रकाश गाणं म्हणणार आहे ती ऐकण्यासाठी आतुर होते. इकडे प्रकाश माईक हातात घेतो आणि सुरू करतो. गाणं सुरू करता सगळे इमोशनल होतात. प्रकाश खूप मनातून गाणं म्हणत होता हे त्याच्या आवाजावरून आणि आवाजातील दुःखी भावनेवरून रमेश, लक्ष्मण, शुभम, अभिला वाटते की प्रकाश आपल्या लहानपणीचे दिवस आठवत आहे. इतके दिवस आपण दूर राहिलो त्याचा त्याला जो त्रास झाला तोच या गाण्यातून व्यक्त करीत आहे की उगाच आपण मोठे झालो, लहानपणच ठीक होतं. बालपणी राग कधी 5 मिनिटाच्या वर टिकलाच नाही आणि आज एका छोट्या गोष्टीमुळे 4 वर्ष भेटलो नाही. प्रकाश दूर दिसणाऱ्या चंद्रताऱ्यांकडे एकटक बघत गाणं म्हणत होता. आता मात्र सगळ्यांच्या डोळ्याच्या कडा ओलावू लागतात. लहानपणीचे दिवस डोळ्यासमोर चालचित्राप्रमाणे फिरू लागतात. ते दिवस आठवून मध्येच हसायला येतं तर मध्येच रडायलाही येतं. इकडे स्नेहल सुद्धा गाणे ऐकून तिच्या बालपणाच्या आठवणीत जाते. तिलाही त्या आठवणी रोमांचित करतात, हव्याशा वाटतात. उगाच वाटून जातं तेच दिवस किती सुंदर होते, सोनेरी होते. कशाला मोठे झालो आणि या जाळ्यात फसलो. गाणं होतात सगळे प्रकाशला मिठी मारतात. गणेश मात्र दूर बसून त्याला बघत असतो. त्या मित्रांमध्ये जाणे त्याला बरोबर वाटत नाही. लक्ष्मण खूपच भावूक झाला होता. अक्षरशः त्याच्या डोळ्यात पाणी होते. तो डोळे पुसत सॉरी पक्या, खरंच सॉरी. चुकीची सजा आम्ही तुला दिली. तुझ्यापासून स्वतःला वेगळं केलं. असं कसं झालं यार? आपली एवढी घट्ट मैत्री असताना असं कसं केलं आम्ही त्या बाईच्या नादाला लागून? प्रकाश त्याचे डोळे पुसत फॉरगेट यार, त्यावेळी मी पण काही बोललो नाही. त्याचाच राग आला होता ना तुम्हाला? पण यार मी जर तेव्हा काही बोललो असतो ना तिला तर तिने त्यापेक्षा जास्त तुमचा पाणउतारा केला असता. जेवढं झालं तेच मला सहन नव्हतं होत तर अजून काही कसं सहन केलं असतं, म्हणून मी चूप राहिलो की ही बया लवकर आत जावी. त्यावर शुभम, जाऊ दे ना यार मागच्या गोष्टी. त्यावर प्रकाश, नाही शुभ्या, काही गोष्टी क्लिअर होणेही आवश्यक असते, नाहीतर मनात साठून त्याचं विष व्हायला लागतं. त्यावर अभिचिल यार, ए पक्या काय मस्त गझल म्हटली, पुन्हा एक होऊन जाऊ दे. तशाच इमोशनने हा. आणि प्रकाश हसत पुन्हा माईक पकडतो आणि एक सायलेंट गझल सुरू करतो. इकडे सगळे तल्लीन होऊन त्या गझलचा आस्वाद घेत असतात, कारण ही सुद्धा गझल प्रकाश मनातून म्हणत होता. पण गणेशला त्याचं दुःख कळत होतं. इकडे स्नेहल ती गझल ऐकून अस्वस्थ होते. त्या गझलचा एक एक शब्द तिच्या जिव्हारी लागत होता. तिच्या एका निर्णयाने प्रकाश किती दुखावला आणि आजही दाखवत नसला तरी किती दुःखी आहे हे त्याच्या गाण्यातून तिला कळत होतं आणि त्यामुळेच ती अस्वस्थ होऊ लागली. आपली एवढी काळजी घेणारा प्रकाश आपल्यामुळेच दुःखी आहे ही भावना तिला टोचत होती. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितलं नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे, त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन मिळेल.